रूम मध्ये फिरणारे हे हिंस्त्र प्राणी पाहून कुणाच्याही मनाचा साहजिकच थरकाप उडेल. पण मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यापैकी एकही प्राणी हा जिवंत नाहीये. मग यामध्ये जिवंतपणाचा हा जो काही आभास आणलेला आहे, तर त्या कलेचं नाव आहे टॅक्झिडर्मी. अगदी इजिप्तमध्ये ज्या काही मम्मी सापडतात, तर त्यांच्या मम्मीफिकेशनची जी काही प्रक्रिया आहे, तर तेवढाच या टॅक्झिडर्मीचा इतिहास देखील जुना आहे. यामध्ये जो प्राणी मृत पावलेला आहे, तर त्याची त्वचा अगदी काळजीपूर्वक वेगळी केली जाते. तिला पूर्णतः ड्राय केल्यानंतर त्या त्वचेमध्ये इतर म्हणजेच भुसा किंवा इतर काही पदार्थ भरले जातात आणि त्यानंतर त्या प्राण्यावर जे काही शिंग येतं किंवा डोळे येतं किंवा नख येतं, तर ते अगदी व्यवस्थितपणे बसवल्या जातात. मित्रांनो, आजपर्यंत बऱ्याचशा लोकांनी आपले जे काही पाळीव प्राणी येतं, तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची एक आठवण राहावी यासाठी हे टॅक्झिडर्मीचा वापर करून त्यांना जिवंतपणा आणलेला आहे. आणि त्यासोबतच एज्युकेशनल पर्पजसाठी देखील बऱ्याचशा म्युझियममध्ये तुम्ही हे टॅक्झिडर्मी केलेले मॉडेल्स जे काही आहेत, तर ते नक्कीच पाहिलेले असतील. अख्ख्या भारतामध्ये ऑथराइज्ड असणारे एकमेव टॅक्झिडर्मिस्ट जे काही आहेत, तर ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी मिळतील. त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. धन्यवाद.